आणि आता थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्या आपल्याला अधिक माहिती देतील। स्नेहा, नक्कीच काल रात्रीची घटना घडलेली आहे। अभिनेता सैफ अली खान याच्या घरी चोर घुसलेला होता आणि त्या चोरामध्ये आणि सैफ अली खान याच्यामध्ये बाचाबाची देखील झालेली होती। त्याच दरम्यान जर आपल्याला माहिती मिळाली आहे त्यानुसार अभिनेता सैफ अली खान याच्यावरती त्या चोराकडून हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यानंतर अभिनेता सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। डॉक्टरांकडून जी माहिती मिळत आहे त्यानुसार सैफ अली खानची जी स्थिती आहे ती सध्या स्थिर आहे। तरी देखील अद्यापही त्या चोराचा शोध जो आहे तो लागलेला नाही आहे। पोलिसांकडून चोराचा तपास जो आहे तो सुरू आहे। आणखी देखील माहिती मिळत आहे की CCTV कॅमेरामध्ये चोर हा कैद झालेला आहे। त्या फुटेज चोराचं मिळालेलं आहे CCTV कॅमेरामध्ये। त्याचनुसार जेव्हा रात्रीच्या वेळेला ही घटना घडलेली होती त्यावेळी सैफ अली खान याची संपूर्ण जे कुटुंब आहे ते त्यावेळी उपस्थित होते। त्याची पत्नी, 2 मुलं, हे संपूर्ण कुटुंब जे आहे त्या वेळी उपस्थित होतं आणि रात्रीच्या वेळी जेव्हा चोर घुसला होता, चोरी करण्याच्या उद्देशानेच तो घुसलेला होता अशी प्राथमिक माहिती जी समोर येत आहे। त्यानुसार चोर घुसल्यानंतर पहिली जी चाऊल होती ती तिथल्या उपस्थित असलेल्या नोकरदार वर्गाला लागली आणि त्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतरच सैफ अली खान हा देखील त्या ठिकाणी पोहोचला आणि सैफ अली खान आणि याच्या चोरामध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर सैफ अली खान याच्यावरती त्या चोराकडून, जो घुसखोरी करणारा चोर होता, त्याच्याकडून हल्ला करण्यात आलेला आहे। बरं स्नेहा, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात नेमकं काय घडलेलं आहे। मध्यरात्री 3च्या सुमारास सैफ अली खानवर हा हल्ला झाला। तेव्हा सैफ अली खान हा कुटुंबियांसोबत घरी झोपला होता आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार मध्यरात्री एक चोर सैफच्या घरात घुसला। चोर घरात घुसला आणि त्यानं सैफ अली खानवर चाकून हल्ला केला। नंतर तो फरार झाला। सध्या पोलीस हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत। त्याचवेळी घरातील काही नोकरांना हालचालीमुळे जाग आली आणि चोराला पाहून त्यांनी आरडाओरडा केला। त्यांच्या आवाजानं सैफ हा झोपेतून जागा झाला आणि तो लागलीच खरं तर बाहेर आला। त्याचवेळी चोर पाहून सैफनं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा दोघांमध्ये बरीच झटापट झाली असल्याचं देखील कळतंय। त्याच दरम्यान चोरानं सैफवर चाकून हल्ला केलाय, त्यामध्ये सैफ जखमी झालाय। दरम्यान कुटुंबीय आणि घरातील नोकर चाकर यांनी तातडीनं सैफला लीलावती रुग्णालयात दाखल केलं। त्याच्यावर सध्या उपचार तिथे सुरू आहेत आणि सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं देखील कळतंय। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी काही माहिती दिलेली आहे। सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाल्याची माहिती खरी आहे। दोघांमध्ये झालेल्या झटापटीत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे। आरोपीच्या शोधासाठी आणि अटकेसाठी अनेक पथकं तयार करण्यात आलेली आहेत। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तपास सध्या सुरू करण्यात आलेला आहे आणि घराभोवती लावण्यात आलेले CCTV फुटेज देखील तपासले जात आहेत। दरम्यान या सैफ अली खानच्या पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान आणि त्याची मुलं सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळते। हल्ल्याच्या घटनेबाबत अद्याप कोणतंही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं नाहीये। प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतील। तर हा संपूर्ण घटनाक्रम आपण पाहतोय। नेमकं काय घडलं? साधारण मध्यरात्री 3च्या सुमारास एक चोर सैफ अली खानच्या घरात घुसला। त्यावेळी सगळे घरातले सदस्य, नोकर चाकर, सैफ अली खान सुद्धा झोपेत होते आणि जेव्हा काही हालचालींमुळे आवाज येऊ लागला त्यावेळी घरातले काही नोकर कर्मचारी उठले आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला। तेच ऐकून सैफ अली खान सुद्धा उठला आणि त्याने बाहेर जाऊन पाहिलं तेव्हा त्याला चोर दिसला आणि त्या चोरामध्ये आणि सैफ अली खानमध्ये काही वेळासाठी झटापट झाली असल्याचं कळतंय। याच दरम्यान या चोरट्यानं सैफ अली खानवर चाकून हल्ला केला। सैफच्या हात आणि पाठीवर वार केले। या हल्ल्यामध्ये सैफच्या मानेला जखम झालेली आहे। साधारणतः मानेवर 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याचं कळतंय। चोरट्यानं त्याच्या पाठीमध्ये धारदार शस्त्र खूप बसलंय हे देखील कळतंय। लीलावती रुग्णालयामध्ये ऑपरेशन सैफ अली खानवर करण्यात आलेलं आहे आणि हे ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलेलं आहे। सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये काल रात्रीच दाखल करण्यात आलंय। पोलिसांकडून या अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जातोय। मात्र इतकी सुरक्षा असतानाही सैफ अली खानच्या घरात हा नेमका चोर घुसलाच कसा, हा गंभीर प्रश्न वारंवार उपस्थित होतोय। दरम्यान सैफ अली खान याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर आणि त्याची दोन्ही मुलं सध्या सुरक्षित असल्याचं कळतंय। हल्ल्याच्या या घटनेबाबत अद्याप कोणतंही अधिकृत स्टेटमेंट परिवाराकडून किंवा पोलिसांकडून जारी करण्यात आलेलं नाहीये। मात्र
सूत्रांनुसार जे काही आपल्याला कळतंय ते प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतील आणि घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही देखील सध्या तपासले जात आहेत आणि या सीसीटीव्हीमध्ये चोर कैद झाला असल्याचं देखील कळतंय. पुन्हा एकदा जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. स्नेहा, आतापर्यंतचे काय अपडेट? नक्कीच जो काल रात्री घटना घडलेली आहे, सैफ अली खान याच्यावरती अज्ञात घुसखोराकडून जो हल्ला झालेला आहे, त्याच अनुषंगाने लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफ अली खान हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती उपचार जे आहेत ते सुरू आहे. डॉक्टरांकडून सतत हीच माहिती समोर येत आहे की सैफ अली खान याची जी स्थिती आहे ती सध्या स्थिर आहे, परंतु जो घुसखोर आहे त्याने कोणत्या ठिकाणी वार केलेले आहेत हे अद्यापही जी माहिती आहे ती समोर येत नाही आहे. परंतु ही देखील माहिती समोर येते की CCTV कॅमेरामध्ये जो घुसखोर होता, जो चोर होता, तो कैद झालेला आहे आणि ज्यावेळी घुसखोरी करण्यात आलेली होती त्याचवेळी सैफ अली खान याचे संपूर्ण कुटुंब जे आहे ते त्यावेळी उपस्थित होतं. हा जो घुसखोर आहे तो तुर्तास तिथून पळालेला होता, त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध जो आहे तो अद्यापही सुरूच आहे. हा घुसखोर चोर नेमका किती वाजता आला होता आणि नेमका कोणत्या अनुषंगाने याने चोरी केली, काय त्याचं प्लॅनिंग होतं याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू आहे. परंतु अजूनही या चोराचा ठावठिकाणा लागला नाही आहे, त्यामुळे पोलीस जो आहे तो या चोराचा तपास करत आहेत. बरं स्नेहा, तुमच्याकडून अपडेट घेतच राहू. तुर्तास आणखी एक अपडेट आपण प्रेक्षकांना देऊयात. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांकडून निवेदन देण्यात आलेलं आहे, निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात शिरली, त्यानंतर सैफ आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीनंतर अज्ञात व्यक्तीकडून सैफवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला असून पोलिसांकडून या अज्ञाताचा शोध घेतला जातोय असं निवेदनात म्हटलेलं आहे. मुंबई पोलिसांकडून हे निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी हे निवेदन जारी केलेलं आहे. एक अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात शिरली, त्यानंतर सैफ अली खान आणि त्या व्यक्तीमध्ये काही काळ बाचाबाची झाली, झटापट झाली आणि या झटापटीनंतर बाचाबाचीनंतर अज्ञात व्यक्तीकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला असून पोलिसांकडून या अज्ञाताचा शोध घेतला जातोय असं पोलिसांनी निवेदनातून स्पष्ट केलेलं आहे. मुंबई पोलिसांनी सैफवरील हल्ल्याबाबत हे निवेदन जारी केलेलं आहे. आपण पाहतो अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि हा चाकू हल्ला सैफच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी करण्यात आलेला आहे. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या एका अज्ञात चोरट्यानं सैफवर हल्ला केल्याची माहिती मिळते. मुंबई पोलिसांनी देखील या संदर्भातलं एक निवेदन जारी केलेलं आहे. चोरानं सैफच्या हात आणि पाठीवर काही वार केले आणि या हल्ल्यात सैफच्या मानेला जखम झालेली आहे आणि सैफच्या मानेवर साधारण 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याचं कळतंय. चोरट्यानं त्याच्या पाठीत देखील धारदार शस्त्र खुपसलं आणि लीलावती रुग्णालयात ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलेलं आहे. दरम्यान सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं बोललं जातंय. पोलिसांकडून या अज्ञात चोरट्याचा सध्या शोध घेतला जातोय. घराभोवती लावण्यात आलेले CCTV फुटेज तपासले जात आहेत आणि एका CCTV फुटेजमध्ये हा चोरटा, हा घुसखोर कैद झाला असल्याची देखील माहिती मिळते. या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. सैफच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न टाकण्यात आला होता आणि त्या संदर्भात मुंबई पोलिसांनी देखील आता निवेदन जारी केलेलं आहे. अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात शिरली, त्यानंतर सैफ आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर त्यांच्यामध्ये झटापट झाली आणि अज्ञात व्यक्तीकडून सैफवर हल्ला करण्यात आला असल्याचं या निवेदनात म्हटलेलं आहे. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय. सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलेलं आहे हे देखील कळतंय, कारण या चोरट्यानं, या घुसखोरानं सैफ अली खानच्या पाठीत एक धारदार शस्त्र खुपसलं आणि त्याच पार्श्वभूमीवर लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. सैफच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. सैफच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न करण्यात आलेला असल्याचं याच्यात म्हटलेलं आहे. दरम्यान सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलंय हे देखील कळतंय. तर सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे. लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान इतकी सुरक्षा असतानाही सैफ अली खानच्या घरात नेमका हा चोर शिरलाच कसा याचाही तपास पोलिसांकडून सध्या करण्यात येतोय. मुंबई पोलिसांनी देखील निवेदन जारी केलेलं आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांकडून हे निवेदन जारी करण्यात आलेलं आहे. अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात शिरली, त्यानंतर सैफ अली खान आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर अज्ञात व्यक्तीकडून सैफवर हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात
सैफ अली खान जखमी झाला असून पोलिसांकडून या अज्ञाताचा शोध घेतला जातोय। दरम्यान सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना कपूर आणि त्याची 2 मुलं सध्या सुरक्षित असल्याची देखील माहिती मिळते। हल्ल्याच्या घटनेबाबत अद्याप मुंबई पोलिसांनी हे निवेदन जारी केलेलं आहे आणि त्यामध्ये ही अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात शिरली आणि त्यानंतर सैफ आणि त्या अज्ञात व्यक्तीमध्ये बाचाबाची झाली असल्याचं म्हटलंय। या बाचाबाचीनंतर अज्ञात व्यक्तीनं सैफ अली खानवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झालाय, त्याच्यावर ऑपरेशन देखील करण्यात आलेलं आहे। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर सध्या उपचार सुरू असल्याचं कळतंय। सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची देखील माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। दरम्यान घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज सध्या तपासले जात आहेत आणि त्यामध्येच एक चोरटा खरं तर कैद झाला असल्याची देखील माहिती मिळते। सैफ अली खानच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी ही धक्कादायक घटना घडलेली आहे। नेमकं काय घडलंय ते देखील आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात। सैफ अली खान याच्या घरात मध्यरात्री साधारण 3च्या सुमारास एक घुसखोर किंवा चोरटा त्याच्या घरात शिरला आणि काही हालचालींमुळे तिकडचे कर्मचारी असतील, नोकरचाकर असतील, त्यांना आवाज आला। त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। त्याचवेळी सैफ अली खान बाहेर आला। सैफ अली खान बाहेर येताच त्या चोरट्यामध्ये त्या घुसखोरासोबत सैफ अली खानची बाचाबाची झाली आणि झटापट झाली। यामध्येच त्या चोरट्यानं सैफ अली खानवर चाकूनं हल्ला केला। सैफच्या हात आणि पाठीवर वार केला। या हल्ल्यामध्ये सैफच्या मानेला जखम झाली। सैफच्या मानेवर साधारण 10 सेंटीमीटरची जखम झाली असल्याची देखील माहिती मिळते। चोरट्यानं त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसलं अशी देखील माहिती मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। डॉक्टर डांगे आणि डॉक्टर लीना यांच्याकडून सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात येत आहे। सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देखील डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलेलं आहे आणि ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलेलं आहे। सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। डॉक्टर डांगे आणि डॉक्टर लीना यांच्याकडून सैफ अली खानवर ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। या क्षणाची मोठी अपडेट आपण पाहतोय। मुंबई पोलिसांनी देखील या संदर्भातलं निवेदन जारी केलेलं आहे। एक घुसखोर, एक चोर सैफ अली खानच्या घरात शिरला आणि त्यानं सैफ अली खानवर हल्ला केलेला आहे। चोरीच्या उद्देशानं खरं तर हा चोर घरात शिरला होता आणि त्यावेळी सैफ अली खान आणि चोरट्यामध्ये झटापट झाली। याच दरम्यान या चोरानं सैफच्या हात आणि पाठीवर वार केलेले आहेत आणि यावेळी सैफच्या मानेला काही जखम झालेली आहे। साधारण 10 सेंटीमीटरची ही जखम झाली असल्याचं कळतंय। दरम्यान सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। ऑपरेशन नंतर हे शस्त्र बाहेर काढण्यात आलंय। डॉक्टर डांगे आणि डॉक्टर लीना यांच्याकडून हे ऑपरेशन करण्यात आलं असल्याचं कळतंय आणि सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे। दरम्यान इतकी सुरक्षा असतानाही सैफ अली खानच्या घरात हा चोर नेमका शिरलाच कसा याचा तपास सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। आणि या संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। यापुढचे सगळे अपडेट्स माझ्या सहकारी श्वेता या तुमच्यापर्यंत पोहोचवतील। प्राजक्ता धन्यवाद। आणि आपण आताची सगळ्यात मोठी बातमी बघतोय ती म्हणजे सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला त्याच्याच घरामध्ये आणि आता सैफवरती लीलावती हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळते। लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावरती ऑपरेशन करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय आत्ताचे या प्रकरणातले अपडेट मिळत आहेत? प्राजक्ता, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खान यांच्या घरावर रात्री 1:30च्या सुमारास हा हल्ला झाला आणि सैफ अली खान यांच्या जी घरात लहान बाळ होतं त्या घरामध्ये या चोराने प्रवेश केला होता। प्रवेश केल्यानंतर जी घरामध्ये काम करणारी त्यांची महिला, घरकाम करणारी महिला होती, तिने आरडाओरड केला। आरडाओरड केल्यानंतर धावत त्या ठिकाणी सैफ अली खान आले आणि नंतर या जे चोर आला होता त्याला प्रतिकार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि या झटापटीमध्ये त्यांच्या हातावर चाकूचे वार झालेले आहेत। गळ्यावर साधारणतः 10 सेंटीमीटरचा वार झाला होता। त्याच्यामध्ये ते जखमी झाले आणि नंतर त्यांच्या गळ्यावर आणि हातावर रात्री सर्जरी करण्यात आलेली आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। बरं, दरोड्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते त्यांच्याबद्दल आता काय कळतंय? पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय का की काय
काय आहे परिस्थिती? अजून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून. या चोराने कुठल्या उद्देशाने घरामध्ये प्रवेश केला होता, चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता का दरोडेच्या म्हणजे सैफ अली खान यांच्यावर हल्ला करण्याकरता प्रवेश केला होता, याची माहिती आता पोलीस घेत आहेत. आणि याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर पोलीस प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधणार आहेत. बरं, मात्र काही सीसीटीव्ही फुटेज किंवा काही त्या पद्धतीने काही हाती लागलंय का? पोलीस सीसीटीव्ही फुटेज याची माहिती घेत आहेत. त्या चोराने यापूर्वी किंवा दिवसा टेहळणी केली होती का, याची रेकी केली होती का, याचा शोध घेऊन आता पोलीस आजूबाजूचे घराचे सीसीटीव्ही फुटेज काढून याचा तपासणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जी त्यांना माहिती मिळेल तसा त्या पद्धतीने आरोपीचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. बरं, ज्या वेळेला हा चोर सैफच्या घरामध्ये शिरला त्यावेळेपासून म्हणजे काय सगळा घटनाक्रम होता, काय सांगाल प्रेक्षकांना? रात्री 1:30च्या सुमारास सैफ अली खान यांचा जी छोटं बाळ आहे 2 ते 2.5 वर्षाचं, या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्या बरोबर जी घरात एक घरकाम करणारी महिला असती तिने आरडाओरड केला आणि आवाज आल्यानंतर त्या ठिकाणी सैफ अली खान स्वतः तिथं धावत आले. त्यांनी या चोरावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये चोराने चाकू काढला आणि दोन्ही हातावर त्याने वार केलेले आहेत. या झटापटीमध्ये त्यांच्या गळ्यावर देखील एक 10 सेंटीमीटरची जखम झाली, त्याच्यात ते जखमी झाले. आणि नंतर मग हा चोराने ते जखमी झाल्यानंतर तिथून पळ काढला आणि नंतर सैफ अली खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांची सर्जरी करण्यात आली. बरं, मात्र हा जो कोण हल्लेखोर होता, कोण जो चोर होता, तो पळून जाण्यात यशस्वी ठरलाय म्हणजे? पळून गेलेला आहे, त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत आणि जशी पोलिसांना माहिती मिळेल त्या पद्धतीने पोलीस आपल्या प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधतील. की नक्की आपण बघितलंय की यापूर्वी देखील सलमान खानवर हल्ला झाला होता, बाबा सिद्दीकी यांच्यावर देखील हल्ला झाला होता आणि आता आपण बघतोय की तिसरा हा हल्ला झालेला आहे सैफ अली खान यांच्या घरावर. म्हणजे नक्की चोरीच्या उद्देशाने केला होता का त्यांना जीवे मारण्याच्या दृष्टिकोनातून केला होता, याचा पोलीस शोध घेत आहेत. बिलकुल. जितेंद्र, थोडंसं थांबवते तुम्हाला. आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव सुद्धा आपल्या सोबत आहेत. स्नेहा, तुमच्याकडे काय माहिती आहे? सैफ अली खान याच्यावरती जो रात्री हमला झाला होता त्याच अनुषंगाने ही माहिती समोर येत आहे की त्यांच्या पाठीवरती मानेवरती असे 6 वार जे आहेत ते अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेले होते. वार केल्यानंतर जो अज्ञात व्यक्ती आहे, घुसखोर जो आहे, तो तुर्तास त्या घटनास्थळावरून पसार झालेला होता आणि त्यानंतर पोलिसांकडून देखील तपास सुरू आहे. परंतु अद्यापही हा चोर सध्या कुठे आहे याची माहिती मिळत नाही. त्याचप्रमाणे हा चोर जो आहे तो कोणत्या ठिकाणाहून इथे आला होता सैफ अली खान यांच्या घरी हे देखील अजूनपर्यंत माहिती मिळत नाही आहे. त्याचप्रमाणे आणखी मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खान यांनी फॅन्सला शांत राहण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. पॅनिक न होता फॅन्सनी शांत राहावं असं आव्हान देखील सैफ अली खान यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. बरं स्नेहा, मात्र आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत? हा जो कोणी चोर होता, कोण हल्लेखोर होता, नेमका उद्देश काय होता? चोरीचा उद्देश होता का आणखी काही? पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत. म्हणजे सैफ अली खान यांच्या बँड्रा यांच्या राहत्या घरी हे पोलीस सध्या पोहोचलेले आहेत. सकाळीच पोलीस पोहोचलेले होते त्या घरी. त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू आहे. CCTVमध्ये देखील हा जो चोर आहे तो कैद झालेला आहे. नेमका हा चोर कोण आहे त्याच अनुषंगाने पोलिसांकडून हा तपास जो आहे तो सुरू आहे. काही वेळातच माहिती देखील समोर येईल की कोण होता हा चोर नेमका आणि कशा उद्देशाने आला होता हे देखील काही वेळातच समोर येईल माहिती. बरं, मात्र ज्या वेळेला हा चोर घरामध्ये घुसला होता, कोण कोण होतं घरामध्ये, कशा पद्धतीने ही बाब उघडकीस आली आणि कोणी आरडाओरडा केला, त्यानंतर काय काय झालं?
रात्रीच्या सुमारास जेव्हा ही घटना घडली तेव्हा सैफ अली खान याचे जे नोकरदार वर्ग होतं त्यांना पहिली या घटनेची चाहूल लागली. त्यानंतर आरडाओरड जो आहे तो सुरू झाला आणि आरडाओरड सुरू झाल्यानंतर सैफ अली खान हा त्या ठिकाणी पोहोचला. सैफ अली खान आणि घुसखोर याच्यामध्ये त्याच दरम्यान बाचाबाची झाली होती आणि त्याच बाचाबाची दरम्यान त्या घुसखोराने सैफ अली खान याच्यावरती हल्ला केला. 6 चाकूचे वार त्यावेळी सैफ अली खान याच्यावरती करण्यात आले. त्यावेळी सैफ अली खान यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते उपस्थित होतं. म्हणजे सैफ अली खान यांची पत्नी करीना कैफ, करीना कपूर आणि त्याचप्रमाणे त्यांची जी 2 मुलं आहेत ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होती, अशी देखील माहिती समोर येते. बरं स्नेहा, मात्र जो कोणी स्टाफ सैफच्या घरामध्ये होता त्यांचे काही पोलिसांनी जबाब घेतलेत का? काही वर्णन किंवा काय त्या चोराचं? नक्कीच पोलिसांकडून या सर्व घटना जी आहे घडलेली घटना त्या संदर्भात पोलिसांकडून आता तपास सुरू आहे. नोकरदार वर्गाचा देखील जबाब नोंदवला जात आहे. कशा प्रकारे, कारण पहिलीच चाहूल जी आहे ती नोकरदार वर्गाला लागली होती, त्यानंतर सैफ अली खान त्या ठिकाणी पोहोचला होता. म्हणून नोकरदार वर्गाचे जे जबाब आहेत ते अत्यंत महत्त्वाचे समजले जात आहेत. म्हणून पोलिसांकडून नोकरदार वर्गाची आहे ती कसून चौकशी जी आहे ती करण्यात येत आहे. त्यांचे जबाब जे आहेत ते नोंदवण्यात येत आहे. बरं स्नेहा, आपल्या लीलावती हॉस्पिटलमधनं काही अपडेट मिळत आहेत का? लीलावती हॉस्पिटलमधून हीच डॉक्टरांकडून माहिती येत आहे की सैफ अली खान यांची जी सध्याची स्थिती आहे ती स्थिर आहे, अशी देखील माहिती मिळत आहे. संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत सैफ अली खान यांना घरी देखील सोडलं जाऊ शकतं, डिस्चार्ज मिळू शकतं, अशी देखील माहिती समोर येत आहे. परंतु जसजसा वेळ जाईल, जसे काळ निघून जाईल, त्यानंतर कळेल की सैफ अली खान यांना नेमका कधी डिस्चार्ज मिळणार आहे. बरोबर. आणि स्नेहा, सैफ सारखी व्यक्ती म्हणजे आणि त्याचं कुटुंब, त्याचं घर, एखादा सेलिब्रिटी आणि त्याच्या घराची सिक्युरिटी ही त्या पद्धतीचीच असणार. मात्र या सगळ्यामधनं सुद्धा तो चोर घरामध्ये शिरलाच कसा, हा खरं तर एक मोठा प्रश्न असणार आहे. त्यामुळे कोणी माहितीतला होता का, किंवा त्याला या सगळ्या घराची माहिती होती का, कशा पद्धतीनं आत शिरायचं ते माहिती होतं का, तर म्हणजे जाणता हा होता का किंवा काय, असे देखील काही सगळ्या शक्यता पोलिसांकडनं आता तपासल्या जात असतील.